तर आपण पाहत आहोत डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण पाहत आहोत डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स. Different animals have developed different shapes to survive in the environment. There is a great variety in the body structure of animals too. The amoeba that cannot be seen with our eyes, the huge elephant, the small snail, the fish that swims in water, a kite that flies high in the sky, butterflies that fly around flowers, a house lizard that crawls on a wall are all animals. म्हणजे याने सांगितलंय की प्रत्येक ॲनिमलचे डिफरंट बॉडी स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये आपण अमिबा आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही, तर हत्ती आपण बघू शकतो, साप बघू शकतो, मासे बघू शकतो. इच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. प्रत्येकाचं डिफरंट कॅरेक्टरिस्टिक आहे. ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हेड, अ नेक, अ टॉर्सो, अ टेल अँड लिम्स फॉर द मुवमेंट. प्रत्येक ॲनिमलचे पार्ट्स आहेत जे की कॉमन असू शकतात. त्यामध्ये हेड आहे, नेक आहे, टेल आहे. ते त्यांच्या मुवमेंटला युजफुल आहे. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी. इन दिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. त्यांच्यामध्ये प्राण्यांमध्ये डायव्हर्सिटी वेगळी असू शकते. आता यांनी पुढे विचारलं आहे, कॅन यू टेल what are the differences in the body structure of animals like a snake, a lizard, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile and a grasshopper. ह्याच्यामध्ये कोणते कोणते बॉडी स्ट्रक्चरमध्ये डिफरन्सेस आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. Since animals depend on others for their food, they are found in places where food is available. यांनी सांगितलंय की ॲनिमल्स दुसऱ्यांवरती डिपेंड आहे, त्यामुळे त्यांचं फूड जिथे अवेलेबल असेल तिथे हे ॲनिमल्स असतात. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड. दीज टू लीड्स टू डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. आता ट्राय दिस म्हणजे एक एक्सपेरिमेंट त्यांनी दिलेला आहे, तो तुम्हाला करून बघायचा आहे. ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स, मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑब्टेन अँड डिस्कस इट इन द क्लास. तर या एक्सपेरिमेंटमध्ये काय काय करायचं आपल्याला, नेम ऑफ द ॲनिमल बघायचं आहे, व्हॉट इज देअर फूड, हाऊ डू दे इट इट, त्यांचं जेवण काय आहे, त्यांचं अन्न काय आहे आणि ते त्यांना कसं खातात ते, वेअर डू दे लिव्ह, ते कुठे राहतात, द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड, त्याच्यातलं एखादं स्पेशल फीचर तुम्हाला काय माहिती आहे किंवा तुम्हाला काय आले ते तिथं लिहायचं आहे. पुढे दिलेलं आहे, यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर ओन सराउंडिंग्स. वाय इज सो, म्हणजे तुम्ही प्रत्येक प्राण्याला तुमच्या सराउंडिंग अवतीभोवती का पाहू शकत नाही. विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ बट हॅव नॉट सीन. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम युजिंग अबाउट टेबल. तर त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आहे ज्या प्राण्यांना तुम्ही तुमच्या अवतीभोवती पाहू शकत नाही. टेक द हेल्प ऑफ वेबसाईट्स, म्हणजे तुम्हाला आता वेबसाईट्सची मदत घ्यायची आहे. तर कोणत्या कोणत्या वेबसाईटची मदत घेता येईल, तर www.earthlife.net, त्यानंतर discovery.com, seaworld.org, त्यानंतर worldwildlife.org, nationalgeography.com या वेबसाईटची तुम्हाला मदत घ्यायची आहे आणि त्या प्राण्यांबद्दल माहिती शोधायची आहे. आता परत खाली एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे, ट्राय दिस. टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाइड. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप, व्हॉट डू यू सी. तर तुम्हाला हे त्यांनी सांगितलं आहे की एक पाण्याचा थेंब घ्यायचा आहे आणि ग्लास स्लाइडवर ठेवायचा आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे अंडर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या खाली तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. When a drop of water from a puddle is seen under a microscope, innumerable microbes can be seen moving about in it. तर तुम्हाला तिथं छोटे छोटे खूप छोटे मायक्रोब्स मूव्हिंग करताना दिसतील. यू विल सी
द कंटिन्युअसली मुव्हिंग अमिबा. तुम्हाला तिथं कंटिन्युअसली अमिबा हा मूव्ह करताना दिसेल, म्हणजे त्याची हालचाल तुम्हाला दिसेल. द पॅरामोइसिम इज ऑल्सो अ युनिसेल्युलर ॲनिमल लाईक द अमिबा. अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टॉइज आर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. याआधी आपण पाहिलं आहे युनिसेल्युलर म्हणजे ज्याला एकच सेल आहे, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सेल्सपासून तयार झालेल्याला युनिसेल्युलर असे म्हणतात. पुढे दिलेलं आहे, कॅन यू टेल व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड. Animals with a vertebral column and those without it form two groups known as vertebrates and invertebrates respectively. म्हणजे ज्या ॲनिमल्सला वर्टिकल कॉलम असेल त्यांना वर्टिब्रेट्स म्हणतात, आणि ज्यांना वर्टिकल कॉलम नाहीत त्यांना इनवर्टिब्रेट्स असं म्हणतात. स्नेक्स, बर्ड्स, फिश अँड कांगारूज ॲज ऑल्सो ह्युमन आर वर्टिब्रेट ॲनिमल्स. तर आता यांनी वर्टिब्रेट ॲनिमल्सचे एक्झाम्पल दिलेत. ॲनिमल्स सच ॲज स्नेल्स, कॉक्रोचेस, अर्थवर्म्स डू नॉट हॅव वर्टिब्रेट कॉलम अँड देअरफॉर दे आर इनवर्टिब्रेट ॲनिमल्स. आणि यानंतर यांनी इनवर्टिब्रेट ॲनिमल्सचे एक्झाम्पल दिले आहेत. पुढे दिले, नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. म्हणजेच आपल्यासारख्याच दुसऱ्या सजीवाला जन्म देणे त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. अ हेन लेज एग्स अँड हॅचेस देम. आफ्टर अ फ्यू डेज द यंग चिक्स हॅच आउट ऑफ द एग्स. म्हणजे एखादी कोंबडी अंड्यापासून दुसऱ्या कोंबडीला जन्म देते. अ काव गिव्स बर्थ टू अ काल्फ. Before that, the calf grows within the cow's body. According to the mode of the reproduction, animals are classified into two types, namely oviparous animals which lay eggs. आता यांनी 2 टाइप्स दिलेले आहेत ॲनिमल्सचे क्लासिफाय करून. तर पहिला आहे ओव्हिपेरस ॲनिमल्स विच ले एग्स, म्हणजे जे अंडी देतात त्यांना ओव्हिपेरस ॲनिमल्स म्हणतात. आणि दुसरे आहेत विव्हिपेरस ॲनिमल्स which give birth to their young ones. Where are the animals, namely a horse, a bear, a tortoise, an alligator, a fish, a deer and a frog to be found? हे कुठे सापडतात असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. According to their habit, animals are usually classified into terrestrial and aquatic animals. However, animals like a frog, salamander, toad live in both places, namely land and water. Therefore, they are called amphibious animals. A kite, an eagle, a crow, a butterfly, a honeybee all fly in the air. Though they live in different places, these animals are said to have an aerial mode of life. म्हणजे जे फ्लाय करतात एअरमध्ये, थ्रू दो दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस, आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात ते, वास्तव्य करतात ते, असं एरियल मोड ऑफ लाईफ म्हणतात. पुढे दिलेलं आहे, यूज युअर ब्रेन. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल्स. तर डिफरंट क्लासिफाय तुमच्या मते काय आहेत ॲनिमल्सला क्लासिफाय करण्यासाठी, कोणते कोणते क्रायटेरिया आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. पुढे दिलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. In the living world, a lot of diversity is seen both in animals and plants. म्हणजे डायव्हर्सिटी फक्त ॲनिमल्समध्ये नाही आहे, तर ती प्लांटमध्ये देखील आहे. एव्हरी प्लांट अँड ॲनिमल इज युनिक. प्रत्येक प्लांट अँड ॲनिमल हे युनिक आहे, म्हणजे वेगवेगळे आहेत. प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे. वी शुड ऑल मेक एफर्ट्स टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. आणि आपण त्याचे जतन केले पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट अँड शेप ऑफ स्टेम्स, पिरियड ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिट. तर आपण प्लांट्सचं क्लासिफाय कसं केलेलं आहे, त्याच्या हाईटवर केलं आहे, शेपवर केलं आहे, त्याचे लाईफ सायकल काय आहे, त्याचे
हॅबिट काय आहेत याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सेल स्ट्रक्चर, वर्टेब्रल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटेट. तर ॲनिमलचं क्लासिफिकेशन कसं केलं तर त्याचं सेल स्ट्रक्चर काय आहे, ते वर्टेब्रल आहे का किंवा नाही, त्याचे रिप्रोडक्शन कसं आहे याच्यावरती आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुढे एक्सरसाइज दिलेली आहे, ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. आणि या प्रकारे हा चॅप्टर आपला संपलेला आहे.